आहे. तुम्ही पाहू शकता सनेज आयुर्वेदिक कंपनीची आज महामीटिंग कालिदास कला मंदिर या ठिकाणी संपन्न होत आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळं माझे आज मी या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मधला सीन दाखवतो. आपले महागुरू अशोक सोलमल सर आणि कंपनीचे ओनर छगन राठोड सर हे पण या मिटिंगसाठी महत्त्वाची ज्यांची हजेरी आहे. तर तुम्हाला मधला सीन दाखवतो. कालिदास कला मंदिर या ठिकाणी हर हर महादेव. तुम्ही बघू शकता कालिदास कला मंदिर या ठिकाणी आपली सनेजची आयुर्वेदिकची मीटिंग आहे. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज जॉईनिंग करून केला बघा ना. अरे माफ करणं कुणाकडून शिकावं? कृष्णाकडून शिकावं. जी पुतना राक्षसीन होती कोण बनून आली? एकदम सुंदर स्त्री बनून आली. स्तनाला विष लावून आली. कृष्णाला दूध पाजलं आणि कृष्णाने त्याचं काय केलं? मारलं. तिचं सूक्ष्म शरीर मारलं आणि मेल्यानंतर तिला आई म्हणून गोलोक धामात बोलवलं. हे माफ करण्यासाठी ना आध्यात्मिक नॉलेज पाहिजे. पण आताचं नॉलेज कुठलंय? करीना कपूरने किती लग्न केली? सलमान खानचं लग्न का नाही होत? अमिताभ बच्चनच्या भाऊचं काय चाललंय? विराट कोहलींनी अशी बॅटिंग केली पाहिजे. आता IPL मध्ये याला बॅट्समॅन द्यायला पाहिजे. याला फिल्डिंगच नाही करता येत. अरे तुझ्या घरची फिल्डिंग तुला करता येते का? नाही बाबड्या, तुझ्या घरची फिल्डिंग बघ कुठं झाली आणि तुला सगळ्या दुनियाचं घेणं देणं. जन्म झाला होता सापराच्या घरात. संघर्ष केला 25 वर्ष. पडलो उठलो मान अपमान त्रास सुख सगळं भेट. आज मला सांगायला आवडत, कारण की आज मला किती पैसे भेटले, किती इज्जत भेटली, किती नाव भेटलं हे काही मॅटर नाहीये. कल राजा कोई और था, आज कोई और है और कल कोई और होगा. यस और नो? जी शेती तुमची आज आहे तुमच्या नावावर ते काल कुणाच तरी होतं 100 वर्षापूर्वी. तुम्ही म्हणणार आजोबाचं होतं, पंजोबाचं होतं. ते तुमच्या शरीराचे आईबाप होते. वी आर ऑल रेंटेड. आपण सगळे भाड्याने आहोत. ते शरीर सुद्धा भाड्याचे. भाडं म्हणजे याची काळजी घ्या. जपानमध्ये लोक 100 वर्ष जगतात, 90 वर्ष जगतात. भारतातच काय रोग आले हो? भारत में ही लेकराज जी, भारत में ही 35 के बाद बीमार हो रहा है बुढ़ा. ऐसा क्यों? का आपण नेचर संग खेळू राहिलो. हवा अशुद्ध होऊ राहिली. इराणचा युद्धाचा दणका आपल्यावर आला का नाही? कोणाला माहित होतं इराण कुठे? कोणी गेलं इराणला? आम्ही लई कंट्रीला गेलो पण आम्ही इराणचं टार्गेट कधीच नाही लावलं. लावलं असतं तर आता बघितलं असतं कुठून ऑइल येते. आता तर बघा गॅस टाक्या भरायला लागल्या असतील. काही नाही स्टॉक भरून ठेवला असेल गॅस टाकीचा. पण आता समजा असा विचार करा, समजा नाही दिलं इराणने गॅस, त्यांनी पण अणुबॉम्ब टाकला स्वतःवर उडून घेतलं गॅस. चूल पेटावं लागते ना. काय करावं लागेल? आता इराण सगळ्याला माहीत झालं. इराणने मार्केटिंग केली की नाही केली? आता तुम्हाला काय लागलं जगायला आपला गॅस पण दुसऱ्या देशातून येतो. हो, अज्ञान असतं कधी कधी माणसाला आयुष्यात. मग आज एवढा मोठा फटका आपल्या आयुष्यात पडलाय. आज जर बघितलं तर तिथं आग लागली तर सांगितलं जातं की ऍसिडिक रेन पडला. हवा खराब होऊ राहिली की नाही होऊ राहिली? कोणी खराब केली? आपण. बरं किती लोकांना वाटतं पाणी खराब होऊ राहिले. उद्या काही काम आहे ते काय म्हणतात माहिती, मॅनेजमेंटचं जोर चुरून दिसत नाही.
नाशिककरांसारखी एक्साइटमेंट दिसत नाही. त्यामुळे ते म्हणतात काय, एक्साइटमेंट दिसली पाहिजे. ज्यांना 2 हात आहेत ना त्यांनी दोन्ही हात वरती करा. 2 हात आहे, क्या बात आहे. आणि ते 2 हात वरतीच ठेवायचे. ज्यांना 2 हात आहेत त्यांनी वरतीच ठेवायचे आणि तेच हातात एकमेकावर टॅप करायचे जोर जोरात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, जोरात. क्या बात है, क्या बात है. जोरदार 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 जोरदार. रेडी. ते मॅनेजमेंट वाले लोक म्हणतात आम्हाला पाहायचंच आहे आज नाशिककर विदाउट म्युझिक किती वेळ टाळे वाजू शकतात. किती एक्साइटमेंट आहे, किती जोश आहे, पाहायचंच आहे आज. काय बोलता एवढा. क्या बात है. जोर. इथे लोक एकदम खुश आहेत, आज उत्साहात आहेत, एनर्जीत आहेत. अरे आहेत का? आणि मला असं वाटतं तर नाशिककरांचं तर आज भाग्य आहे. कारण ही सिरीज जेवढ्या जोरदार लेवलला चालली आणि ही सिरीज जोरदार लेवलला चालू असताना परवाच मित्रांनो एक डिसिजन झाला नगरच्या प्रोग्राम मध्ये आणि आपले ग्रेट CMD छगनजी राठोड सर म्हटले की सर नाशिकला चाललोय, नाशिकला चाललोय, नाशिकला चाललोय. पण नाशिक जर म्हटलं की पहिलं अंगावरती असं येतं की यार नाशिक म्हणजे एकदम खतरनाक भूमी आहे, ज्या भूमीमध्ये आता लवकरच कुंभमेळा होणार आहे आणि त्या भूमीमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर सनेजचा कुंभमेळा होतोय. तर लकीली आपण अजून जबरदस्त गुड न्यूज देऊया. आणि या भूमीला म्हटलं आता जर बघितलं आपलं शेती म्हटलं की नाशिकचं आणि शेतीची खूप मित्रांनो काय आहे कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्या संदर्भात मित्रांनो आज आपण एक गुड न्यूज लॉन्च करतोय. ती म्हणजे आज इथं मित्रांनो आपण सनेजच्या बास्केटमध्ये जी काही सनेजची आज बास्केट आहे जवळजवळ तब्बल 250 पेक्षा जास्त प्रोडक्टची बास्केट आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल जे मिशन वरती आम्ही काम करतो त्या मिशनचं नाव आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. आणि त्या मिशन मध्ये तब्बल 18 प्रोडक्ट घेऊन मित्रांनो ऑलरेडी सनेजनी मागच्या कित्येक वर्षामध्ये धिंगाणा केला, ऍग्रीवरती खूप मोठं काम केलंय आणि याच प्रोडक्टला वरती याच बरोबर याच मिशनला अजून जोरदार लेवलला घेऊन जाण्यासाठी सनेज मित्रांनो आज आपल्या समोर एक सुंदर असे ऍग्रीचे प्रोडक्ट लॉन्च करणार आहे आणि नक्कीच आज ते पहिल्यांदा नाशिकच्या प्रोग्राम मध्ये बघायला पण मिळणार आहेत. खुश आहात का तुम्ही? तर चलो मी सगळ्या आपल्या व्हीआयपी गेस्टला रिक्वेस्ट करेल की सर आमची जास्त आतुरतेने वाट न बघता आम्हाला ऍग्रीकल्चर प्रोडक्टचे काय नवीन गुड न्यूज आहे ते आम्हाला प्लीज सगळ्यांनी तुम्ही हे करावी. जोरदार टाळ्यामध्ये जल्लोषामध्ये आपण जबरदस्त प्रोडक्ट लॉन्चिंग या ठिकाणी करत आहोत. सनेज आणि VSSI प्रेझेंट जबरदस्त प्रोडक्ट लॉन्चिंग आपण या ठिकाणी करत आहोत. नाशिकच्या हॉलमध्ये पिटारे ओपन होत आहेत. जोरदार हात वरती करून एव्हरीबॉडी हात वरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रोडक्ट लॉन्चिंग साठी. जबरदस्त प्रोडक्ट स्पेशल डिमांड साठी मित्रांनो प्रोडक्ट आणला गेलाय. त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आणि ते म्हणजे सुंदर अशा बास्केट आपल्या समोर आल्या, 2 बॅग आल्या आणि त्या एक आहे शू
शुगर केन केन आणि दुसरं आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल केक. नवीन फॉर्मॅट मध्ये आले मित्रांनो. आणि ज्या प्रोडक्टची आतुरतेनं चातक बक्षी जसा वाट बघत होता तसे आमचे सनेचे डिस्ट्रीब्युटर वाट बघत होते. सर एक बार हो आ जाए हमको धिंगाणा करेंगे, धमाका करेंगे. आणि ते प्रोडक्ट आणलंय मित्रांनो भूमी केअर प्रोडक्ट ब्रँड न्यू. जागा भेटली होती. कारण की मागच्या 7-8 वर्षापासून नाशिकला येतो तर हॉल असतो 300 लोकांचा आणि तिथं लोक येतात 400. आणि आज मला असं वाटतं प्रत्येकाला बसायला जागा भेटली. तर ह्यावेळेस आम्ही विचार केला की आपण हॉल मोठा घेऊया. आणि आज मला वाटतं सुट्टीचा दिवस पण नाही तुमचा, बरोबर ना? कधी सुट्टी असते इकडं? शनिवार. आणि कधी असतात सहसा प्रोग्राम आपल्याला इथं शनिवारी असतात. आज कुठलं वार आहे? त्याच्यात आणखीन काय आहे? लग्न पण चालू झाले, पेपर पण चालू झाले, मार्चेंट पण आहे. तरी तुम्ही इथं बसला. जोरदार टाळ्या बाई तुमचं. तर भूक नाही लागल्या ना? लागल्या असत्या ना. जेवणाचा टाइम डिस्टर्ब झाला असता सगळ्यांचा. हो, काहींना टायमिंगला जेवायची सवय असते आणि सहसा लोक 40 नंतर ते फॉलो करायला लागतात कारण की डायजेशन सिस्टम साथ देत नाही, राईट ना? तर प्रोग्राम आवडून राहिले तुम्हाला? कोणाला पटतंय बाबा हे चाललंय ओके का? असं वाटतंय का फक्त पैसेच बोलतात ते लोक? कारण की कोणीतरी लाख बोललंय, 5 लाख बोललंय, 10 लाख बोललंय, 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, 1.25 कोटीची गाडी, हे सगळे प्रोडक्ट्स लागलेले दिसत आहेत. आणि जर आता शेतीचे प्रोडक्ट्स मी बघितले, पहिल्यांदा बघितलं ते प्रोडक्ट असं लॉन्च. पहिला मी विचार केला शेतीचं ते प्रोडक्ट्सला जेव्हा मी लेन्स बघितली, माझ्या जिंदगीत मी शेतीचे प्रोडक्टची अशी पॅकिंग कधी बघितली. सर सारे राठोड तुम्हाला काय आलं पाहिजे राठोड? जोरदार. मोबाईलचा जो ॲसेसरीज असतात त्याच्यात ट्रेडिंग करूया.
आणि जॉब करणं, व्यवसाय करणं, ह्या दोन्ही ठिकाणी मला असं वाटत होतं की सामान्य माणसाला ग्रो व्हायला चान्स नाही. आणि अशा वेळेस मला हे ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि त्यांनी सांगितलं होतं 1250 रुपये भरायचे 2007. किती साली? तर तो माझ्या पाठीमागं 6 महिने लागला होता जॉईन व्हायसाठी. किती महिने? कारण की मला याच्यावर भरोसा नव्हता. कारण की 15 वर्ष गरिबीतून निघण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. सामान्य माणसाचं काम नाहीये हे ऐकलं होतं. तर असं कोणीतरी येतो म्हणतो जॉईन होई, प्रोडक्ट घे, लोकांना विक, लोकांना जॉईन कर, करोडपती होईल. बरोबर ना? ज्यांचं थोडं शिक्षण कमी आहे, ज्यांना मजबूरी आहे, ज्यांना पर्याय नाहीये, त्यांना तर सहज उल्लू बनवू शकतो. पण ज्यांचं थोडं शिक्षण झालंय, ज्यांनी दुनिया पाहिली, त्यांना उल्लू बनवणं सोपं आहे, म्हणू शकतो. आणि जे लोक गरीब पण नसतात, श्रीमंत नसतात ना, त्यांना उल्लू बनवणं लय अवघड आहे. मी काय बोललो? जे गरीब पण नसतात आणि जे श्रीमंत पण नसतात त्यांना कन्व्हिन्स करणं फार अवघड आहे. का? कारण की त्यांच्या इगो मध्ये असतात. कारण की पुष्पा बघितलंय, झुकेगा नाही सांगा. तुम्ही काही पण सांगा, झुकणार. तर मी या बिझनेसला पॉझिटिव्ह नव्हतो. मी या बिझनेस मध्ये ऍड झाल्यानंतर मला या बिझनेसचे बॅड अनुभव आले. मला असं वाटलं ज्यांचं शिक्षण कमी आहे, ज्यांना कामं नाही आहेत, असेच लोक हा बिझनेस करतात. पण हे सगळं समजण्यासाठी 2-3 वर्ष निघून गेले. एक मोठं ट्रेनिंग अटेंड केलं. त्या ट्रेनिंग मध्ये एक स्पीकर आले होते आणि त्यांच्या हातातलं घड्याळ 5 लाखाचं होतं, पेन काहीतरी 1-1.5 लाखाचा होता, बाहेर 70 लाखात. तो शिवायनेच बोलायचं. आणि मी तिकीट घेऊन गेलो 300 रुपये. त्या दिवशी मला कळलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे, पण याचा अभ्यास करावा लागतो. एवढे मोठे प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट काय आहेत, आज गेल्यानंतर ती अकाई बेरी काय करते, गोजीबेरी काय करते, स्ट्रॉबेरी काय करते, नॉलेज आहे. एक मेडिकल कप्प्यात कुठं काय ठेवलंय लगेच भेटतं. किती लोकांना वाटतं? कारण की त्यांनी फार मोठा अभ्यास केला असतो त्याच्यावर. एक शेतीचं खताचं मोठं दुकान आहे, त्या दुकानामध्ये पण बघा 10-20 वर्ष लोक शेतकऱ्याला आज कृषी सेवा केंद्रात सेवा देतात. पण शेतकऱ्याला जे माहित नाही त्या दुकानदाराला माहिती आहे. काय वाटतं? पण या बिझनेसचा प्रॉब्लेम काय आहे? या बिझनेसमध्ये आमचे इथं काय यायला मार्कशीट बघितलं जात नाही, अनुभव बघितला जात नाही, वय बघितलं जात नाही, कुठलं तुमचं जेंडर हे बघितलं जात नाही, तुम्ही येडे का छान आहे का सायकी हे पण बघितलं जात नाही. या आणि कोणी पण येतो आणि सांगायला चालू करतो करोडपती करोडपती करोडपती. आणि मग राईट इन्फॉर्मेशन ह्या मार्केटमध्ये जात नाही. असं मागच्या 25-26 वर्ष झालेत भारतामध्ये अशा कंपन्या आल्या, पॉलिसी कंपन्या आल्या, काही जोडणाऱ्या कंपन्या आल्या, काही चीट करणाऱ्या आल्या, काही चिट फंड आले, काही क्रिप्टो आल्या, काही फॉरेक्स आल्या. आणि नाशिक करायला तर लई डुबून गेल्या. कारण की नाशिककर लोकच लई भारी आहेत. ते केमिकल पण शेतीमध्ये टाकतात आणि पैसे पण लई मिळतात आणि गमवतात पण होलसेल मध्ये. हे सर पटतंय का मी तुम्हाला बोलतोय ते? तर असं काय आम्ही तुम्हाला फसवाय बोलवायला आलो नाही. ह्या कंपनीत कुठलेही पैसे लागत नाही जॉईन होण्यासाठी. फ्री ऑफ कॉस्ट फेसबुक, इन्स्टा आयडी ओपन केला, जीमेल अकाउंट, तसंच तुमचे आयडी ओपन होतो. इथं बिझनेस स्टार्ट करायला पैसे लागत नाही. इथं फक्त एक थीम आहे, चेंज युअर शॉप्स. मी माझा शॉप बदललं. डीमार्ट मधून, दुकानामधून जे आम्ही किराणा माल भरायचो त्याच्यात ते 60-70% प्रोडक्ट्स मी इथले वापरायला चालू केले. याच्यामुळं काय झालं माहित नव्हतं हे प्रोडक्ट्स लोकांना कसं विकायचं, कसं सांगायचं. माझे मित्र नातेवाईक मला वेड्यात काढलं, इव्हन माझ्या घरच्यांनी पण मला वेड्यात काढलं. पण मला एवढं कळत होतं की याच्यात फार मोठं पोटेन्शियल आहे. मी 2010 मध्ये एका व्यक्तीचं इन्कम पाहिलं होतं, वर्षाचं 55 लाख रुपये. बँक स्टेटमेंट आणि फॉर्म 16 हे पण दाखवलं होतं मला त्यांनी. कारण की माझी पेमेंट स्लिप यायची ना जॉबची 30,000 आणि येण्याच्या आधीच पुढे जायचेत ना ते पण मला माहित होतं. पण 15 वर्षापूर्वी 55 लाख एका वर्षाचं इन्कम पाहिलं, त्या दिवशी मी एवढा भयानक पॉझिटिव्ह झालो की आता विचार केला आता जिंदगीत कधी हार मानणार नाही. पण 15 दिवसात एक जण टोपीवाले माणूस, पायजामा घातलेले माणूस, एका मिनिटात त्याने मला निगेटिव्ह केलं. एका मिनिटात. मग त्या दिवशी मला कळलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, यश अपयश, सुख दुःख, मान अपमान हे पॅकेज आहे आपल्या आयुष्याचं. हे सोडून किती लोक मान्य करतात हे सगळं टेम्पररी असतं. म्हणजे तुमची माइंडसेट पण परमनंट नसणार आहे, बदलत असणार आहे, ॲज अ सिजनेबल, राईट ऑर रॉंग. आणि आज मी तुमच्या समोर आहे. ह्या बिझनेसला मला शिकायला किती वर्ष लागले? हार्डली 1 वर्ष.
मी 15 वर्ष शिकल्यावर मला 4.5 लाखाचं पॅकेज होतं. 6 वर्ष अनुभव घेतल्यानंतर 21 वर्षात 4.5 लाख. आणि हा बिझनेस मी 1 वर्ष शिकलो सर, 1 वर्ष. आणि मला इन्कम झालं 27 लाख रुपये 2010 ते 2011 मध्ये. 1 वर्ष लर्निंग केलं. आणि 15 वर्षापूर्वी 50,000चे प्रोडक्ट घेतले होते. कितीचे? त्यावेळेस 5.5 लाख कर्ज होतं. कारण की मला सांगितलं होतं की या प्रोडक्ट्सनी तुझी लाईफ तर बदलल, पण तुझ्यावर जे लोन आहे ते पण बदलू शकतं. म्हणून या योजनेची सुरुवात केली. पहिले 1 करोड इन्कम येण्यासाठी मला 33 महिने लागले होते इंडस्ट्रीमध्ये. 33 मंथ्स मध्ये 1 करोड 9 लाख इन्कम माझं झालं होतं. आता मी पैसे नाही सांगणार तुम्हाला. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर महिना 10,000ला, 50,000ला, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, 60 लाख. माझं हायेस्ट महिन्याचं पेमेंट आहे 89 लाख रुपये. मागच्या वर्षी मी गव्हर्नमेंटला जीएसटी पे केला जवळपास 75 लाख आणि इन्कम टॅक्स भरलाय 1 करोड 15 लाख. 1 करोड 90 लाख रुपये मी गव्हर्नमेंटला दिले. याच्यापेक्षा कुठली मोठी चॅरिटी, याच्यापेक्षा कुठलं मोठं दान आहे? तिथं केळं दिलं ना, एक चड्डी दिली ना, 4 लोकांना व्हिडिओ काढून दाखवतो मी अनाथ आश्रमात जाऊ राहिलो, वृद्ध आश्रमात जाऊ राहिलो. खरं लोकांना मदत करायची, खरं चॅरिटी करायची ना. श्रीमंत बना, लोकांना रोजगार द्या आणि टॅक्स पेअर बना. याची गरज आहे भारताच्या लोकांना, याची गरज आहे लोकांना. राईट रॉंग? त्याच्या अगोदर आम्ही पण केलं वृद्धाश्रम, अनाथ आश्रम. बड्डे माझा कुठल्या सोशल मीडियाला माझा बड्डे दिसणार नाही, अॅनिव्हर्सरी दिसणार नाही आमच्या. कारण की गरिबीने एवढं मारलं तर बड्डे अॅनिव्हर्सरी सोडा खायचे प्यायचे वांदे होते. एवढी गरिबी बघितली. हे बड्डेचा ट्रेंड कोणाला आहे माहिती आहे का? ज्यांनी भोगलं नाहीये. इथं ऍग्री करतात? ज्यांनी लय संघर्ष केलाय त्यांना बड्डे अॅनिव्हर्सरी मजा नाहीये. आणि त्यांनी पैसे कमवल्यानंतर सुद्धा त्यांना आहे ना माझ्या हाजा करूशी वाटत नाही. मला नाही वाटत माझ्या हाजा करूशी. कारण की मला वाटतं देवाने ती परिस्थिती आपल्यावर काढली होती. 25 वर्ष राबलो. पाहिजे होते मला 100, भेटायचे 10 रुपये. फार मेहनत करायचो मी. 100 रुपयासाठी मेहनत करायचो, भेटायचे किती? 10 रुपये. आता मला पाहिजे 100, भेटतात 10,000. मेहनत 100चीच आहे आणि भेटतात किती? काय लॉजिक आहे? काय? जेव्हा तुमच्या आयुष्यात पाप कर्माचा वेळ असतो, वाईट काळ असतो, त्यावेळेस तुम्ही किती पण हातपाय हाला, तो काळ बदलण्यासाठी जो टायमिंग लागणार आहे, जे फळ येण्यासाठी जो सीझन लागणार आहे, ते सीझन तुम्हाला वाट पाहावं लागेल. राईट और रॉंग? आता कोणी किती पण प्रयत्न करा आणि म्हणा मला सीताफळ पाहिजेत माझ्या झाडाला. आता काय येणार आहे बापडे? आंबे. आता काय येणार आहे? आंबे. आता सीजन कशाचं आहे? आता सीजन कशाचं नाहीये. पण आजकाल लोक काय कोणत्या पण सीजन मध्ये काही पण आणतात. मग आज जर बघितलं तर मी काय मिळवलंय? मी छपराच्या घरामधून आलो, गाड्या घेतल्या, घरं घेतले, प्रॉपर्टी कमवली, पैसा कमवला. सोशल मीडियाला जवळपास 28 लाख लोक आहेत जे मला फॉलो करतात. फक्त मराठी लँग्वेज मध्ये कंटेंट आहे. जवळपास 7-8 करोड लोकांपर्यंत माझे विचार रीच झाले. व्हिडिओज बिझनेस मधला डेटा आहे. त्या प्रोफाईलवर तुम्ही बिझनेस करा, आमचे प्रोडक्ट घ्या, हे पण बोलत नाही. लोकांना माहिती जोरदार काय झालं पाहिजे. आणि नक्कीच सरांसाठी परत एकदा चंद्रलाईन मला असे वाटतात. सर स्टेज वाले आहे. अरे क्यों ना बदले किस्मत सुदामा की, क्यों ना बदले किस्मत सुदामा की, जिसको आप हे सनेचे ऑर्गनायझेशन सुरुवातीला एक गिझर आहे ना, तो बारकासा घरात लावतो लाल कलरचा, तिथनं ही ऑर्गनायझेशन सुरुवात झाली. पण सोच फार मोठी आहे, विजन फार मोठं आहे. मग एक प्रोडक्ट करता 72 रुपयाच्या पेस्ट पासून तर सनेज 2026 मध्ये एक प्रोडक्ट लॉन्च करतात. आणि ज्याची किंमत जर बघितली तर अशोक सरांनी सांगितली 2,35,000चा जो प्रोडक्ट आहे आपलं, आणि तो 11 प्लेट मधलं प्रोडक्ट. मी सविता मॅडमला विचारलं, मॅडम आपलं प्रोडक्ट महाग आहे की स्वस्त आहे? काय वाटतं तुम्हाला? कारण मार्केटमध्ये तुम्ही प्रेझेंट करताय.
तुम्ही हा प्रोडक्ट रेकमेंड करताय, आपली लिडरशिप याच्यावरती काम करतं. मॅडम खरंच सांगा अंतःकरणातनं हे प्रोडक्ट महाग आहे, सनेज लोकांच्या खरंच पैसे उकळण्यासाठी कुठला तरी प्रोडक्ट लॉन्च करतं असं वाटतं का? तर मॅडम मी उत्तर दिलं, सर जगामध्ये जो मोठा ब्रँड आहे यामध्ये काम करणारं काही वर्षापासून काम करते म्हटले, आणि टेक्नॉलॉजी खूप मोठ्या लेवलला बोलली जातं आणि वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे, ते सुद्धा 7 प्लेट मधलं 7 प्लेटचं जो प्रोडक्ट आहे तो म्हटलं सर 4 लाखाच्या जवळपास काहीतरी त्याची कॉस्ट आहे. मॅडम बरोबर ना? 3,11,000 सॉरी आहे. आणि दुसरा प्रोडक्ट 4 लाखाला प्रोडक्ट. मी या प्रोडक्ट बद्दल एवढं शुअर आहे की येणारं तुम्ही कुठलाही ड्रीम जर बघितलं असेल, साधारणतः आता 9 मर्सिडीज बाहेर आहेत. अशोक सरांनी सगळे जे काय आपले फ्युचर मांडले असतील ते फ्युचर तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा एक प्रोडक्ट किंवा या बास्केट मधला कुठलाही एक प्रोडक्ट, एक ऍग्रिकल्चरचा प्रोडक्ट जरी हातात घेतला आम्ही, तर आम्ही मार्केटच्या सगळी स्वप्न आपल्या आयुष्यातली कंप्लीट करू शकतो.